बाहेर पडणारा पाऊस आणि गरमागरम कढी खिचडी कॉम्बिनेशन तर खूपच छान आहे। जिरं मोहरीचा तडका देऊन घेतलेला आहे। तूप आणि तेल थोडंसं टाकून घेतलं होतं। त्यानंतर 2 कांदे घातलेले आहेत मीडियम साईजचे। त्यानंतर थोडंसं आहे ते कढीपत्ता, 1 टोमॅटो व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर मिरचीचा ठेचा आहे तो टाकला, शेंगदाणे घालायचे आहेत, बटाटा घालायचा एक चिरून, हळद, जिरा पावडर घालायची, गरम मसाला आणि काश्मीरी पावडर घालायची आहे थोडीशी। हे जे आहे ते थोडेसे मसाले मी कमी वापरले आहेत कारण मुलांसाठी खिचडी ही कमी तिखट बनवलेली आहे। तुम्ही ह्या ठिकाणी जास्त सुद्धा टाकू शकता। चवीपुरतं मीठ घालायचं आणि 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे, अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून यामध्ये मिक्स करायची। हे 1.5 वाटी झालेले आहे तर त्यासाठी मी 3 वाटी पाणी वापरलेलं आहे। थोडंसं मी 2 चमचे खिसलेलं ओलं खोबरं घातलेलं आहे आणि छान अशी एक शिट्टी करून घ्यायची। त्यानंतर 1 वाटी दही घेतलं, अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे, म्हणजे 2 ते 3 चमचे बेसन घेतलं। छान असं हे फेटून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे 2 ग्लास आणि हे मिश्रण आहे ते साईडला ठेवून द्यायचं। कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं, जिरं मोहरीचा तडका देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे मिरचीचा ठेचा आहे तो यामध्ये टाका आणि हळद घालायची। थोडंसं हे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि जे मिश्रण आहे दह्याचं म्हणजे कढीचं ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। कढीपत्त्याची पानं सुद्धा घातलेले आहेत आणि छान मिक्स करायचं। उकळी मात्र काढायची नाही, नाही कढी फुटली जाईल। तर गरमागरम कढी खिचडी तयार झाली आहे। नक्की एन्जॉय करा। धन्यवाद।